जानकी स्मरण जय राम। थोर तव हे नाहीच किंतु श्रेष्ठत्व थोर तव हे नाहीच किंतु श्रेष्ठत्व थोर तव हे नाहीच किंतु या टेकडीवरी जरा ये तू चढूनी या टेकडीवरी जरा ये तू चढूनी पाहिथे फुलत जे पाहिन कोणी पाहिथे फुलत जे पाहिन कोणी वाराही वाहत उन्हे पडतात येथे वाराही वाहत उन्हे पडतात येथे पाहिन कौतुक करी कोणीन जेथे पाहिन कौतुक करी कोणीन जेथे मनुजा तुला किती हवी स्तुती वा प्रशंसा मनुजा तुला किती हवी स्तुती वा प्रशंसा परिपक्व तू असून रे भगवंत अंशा परिपक्व तू असून रे भगवंत अंशा माझ्यातले नवरहे रे मानसा तू श्रेष्ठत्व थोर तव हे नाहीच किंतु श्रेष्ठत्व थोर तव हे नाहीच किंतु श्रेष्ठत्व थोर तव हे नाहीच किंतु. शेवटच्या दोन ओळीवरून नवीन पुढच्या आपल्या संदेशाकडे जाऊ की तुला हवी किती स्तुती वा प्रशंसा. तर असं कोणी स्वतःला हवी म्हणत नाही, पण नाही केल्यावर जे होतं त्यावर कळतं हवी का नको. ओळखायचं कसं हा प्रश्न आहे. तर कोणी तसं म्हणत नाही मला म्हणे स्तुती करावी म्हणे कोणी प्रशंसा करावी असं काही कोण म्हणायला जात नाही. पण नाही जर झाली तर काय होतं त्याच्यावर साधारण आपल्याला लागली एक बाजू. दुसरी गोष्ट ह्यात परिपक्वतेचा प्रश्न आहे आणि दुसऱ्या बाजूने भगवंत अंश असं म्हटलेलं आहे. तेव्हा ज्या अर्थी आपण भगवंताचे अंश आहोत तर त्या दृष्टीनं भगवंताकडे याची हायेस्ट क्वालिटी असली पाहिजे. याची जास्तीत जास्त परमोच्च सीमा जी असेल ती भगवंताकडे असली पाहिजे. तर भगवंताकडे आपण कधी असं कुठे पाहिलंय का किंवा सृष्टीमध्ये एखादं कोणीतरी आपल्याला आता ही सृष्टीकडून शिकतो आपण परमेश्वराकडून शिकतो. परमेश्वराने काय काय केलं असेल आपल्यासाठी याची कल्पना सुद्धा माणसाला आयुष्यात आली तरी खूप झाला असं वाटतं. परमेश्वराने आपल्यासाठी काय काय केलं याची कल्पना जरी आयुष्यात आली तरी खूप झाला. पण समजा ती जे काय केलेलं असेल त्याबद्दल त्याच्याकडून कुठली अपेक्षा आपल्याकडे बाळगली गेली आहे का. स्तुतीची म्हणा प्रशंसा आपण आपल्याला वाटतं म्हणून करतो. आपण भगवंताची स्तुती का करतो तर साधारण कारण असं आहे की आपल्याला स्तुती केल्यावर बरं वाटतं म्हणून आपल्याला असं वाटतं की भगवंताला स्तुती केल्यावर बरं वाटतं. असं बऱ्याच लोकांना याची कल्पना असते भगवंताला याने काही फरक पडत नाही. आपण आपलं कर्तव्य म्हणून स्तुती करायला. गेल्या वेळेला सांगताना म्हणलं होतं की कर्तव्याचा प्रश्न आहे. त्यामध्ये जसं आपल्या ह्याच्या आधीच्या एका म्हणण्याच्या बाबतीत पण आपण पाहिलंय की दान देण्याबद्दल गेल्या वेळेला उल्लेख केला होता की देणाऱ्यांनी लक्षात ठेवणे हे चांगले पण घेणाऱ्यांनी लक्षात ठेवलंच पाहिजे ना हे त्याचं काम आहे. तसं म्हणून जर कोणी भगवंताची स्तुती करेल तर ती बरोबर आहे. त्या स्तुतीनं तो प्रसन्न होणार आणि मग तो आपल्याला काहीतरी देईल ही आपली जर व्यवहाराची काही कल्पना असेल तर ती तशी भगवंताला लागून येणार त्याची काही अपेक्षा नाही आपल्याकडून. त्याला फक्त करणं जाणतो तो आपल्याकडून स्तुतीची अपेक्षा तो करीत नाही. तो परिपक्व आहे. तर तसं आपण सुद्धा सृष्टीमध्ये परिपक्व अंश आहोत म्हणून आपण स्तुती प्रशंसेच्या पडू नये किंवा अपेक्षित राहू नये. आणि आपण जर पाहिलं असेल तर फार उत्तुंग कार्य होतात अनेक वेळेला ती अशी कुठेतरी कोपऱ्यात आणि कुठेही सुरू असतात तशा याच्यात की जिथे कोणाचं लक्षही नसतं. कधीतरी 5-50 वर्षांनी लोकांना त्याचं महत्व वाटतं मग ते लोक तिथे जातात त्याची चौकशी करतात. कित्येक संतांची अशी परिस्थिती असते की त्या काळात फार कमी लोक असतील त्याचे पण त्याची नंतर एवढी कल्पना येते त्या महात्म्यात त्यांनी कधी अपेक्षाच केली नाही कोणाकडून. त्यामुळे त्यांच्याकडे काही हा प्रश्न येत नाही. ते त्याची काय जाहिरात करत त्याची स्तुती करत नाही काय करत नाही किंवा अपेक्षा करत नाही. ते तसं ते घडलेलं दिसतं कारण ते भगवंताचे अधिक परिपक्व अंश आहेत आपल्यापेक्षा.
तेव्हा संतांच्या ठिकाणी हे आढळून येईल आपल्याला, याचं प्रमाण जर पाहिजे असेल तर या दृष्टीनं याच्याने आपल्याला आपला संबंध असा आहे की आपण जे व्यवहारात आपण रोजच्या व्यवहारात आहोत वागतो आहोत, तर त्याच्यामधली एक ही स्तुती प्रशंसेची अपेक्षा जर बाजूला काढली तर कितीतरी स्वास्थ्य होतं स्वतः. हा त्यातला आपल्या दृष्टीने घेण्यासारखं होत आहे. नाही केलं ते केलं त्याचा प्रश्न आहे, पण माझं काम म्हणजे व्यवहारात सगळ्या बाजूने आपण तो ही संदेश पाहतो म्हणून. तर त्याच्यातल्या आपली व्यवहाराची बाजू अशी आहे की ते जर बाजूला ठेवलं तर मग ते कार्य खरोखर कार्यातलं सुंदरात सुंदर कार्य म्हणून होतं. काय काम तर करतच असतो मनुष्य, दुसऱ्यासाठी काय प्रपंचात अगदी स्वतःसाठी राबत नाही, दुसऱ्यासाठी किती राबतो मनुष्य? 80% राबतो. स्वतःच्या पोटासाठी 20% राबत असेल तर 80% तो इतरांसाठीच राबत असतो. 5 माणसांचं प्रपंच, उरलेल्या 4 लोकांसाठी राबायचंच आहे. तर त्यावेळेला ते म्हणा किंवा बाहेर म्हणा, समाजात म्हणा, आणि कुठे काय असेल तिथे, जिथे कुठे अशी अपेक्षा असेल तिथे नाही ठेवली तर स्वतः आपण आनंद राहतो हे तर चांगलं, हे आपल्याला घेण्यासारखं तेवढं आहे. आता त्यामुळे लोकांचे काय तर त्यांचा प्रश्न आहे, पण आपलं आपण स्वतःच्याच बदलासाठी बरोबरचं शिकतो. त्यामुळे त्या दृष्टीने विचार केला तरी आपल्या संस्थेला ही निरपेक्षता कारणीभूत होते. जर ही अपेक्षा नाही ठेवली तर आपल्या स्वास्थ्याला पडत आहे, एवढं लक्षात घेतलं तरी पुढे जाऊया. सृष्टीचक्राचं मर्म काय आहे? श्रेष्ठत्व सोशीत पर्वत उभे या उष्ण ज्वाळा, सोशीत पर्वत उभे या उष्ण ज्वाळा, झाडे उभी कितीक या सोशीत धारा, झाडे उभी कितीक या सोशीत धारा, सोशीत सृष्टी अवघी अति थंड वारे, सोशीत सृष्टी अवघी अति थंड वारे, हे सृष्टी चक्र फिरण्या सोशीत सारे, हे सृष्टी चक्र फिरण्या सोशीत सारे, अस्वस्थ किंचित तुला कधी त्रास होता, अस्वस्थ किंचित तुला कधी त्रास होता, करण्यात सण सगळे ये मर्म हाता, करण्यास सण सगळे ये मर्म हाता, माझ्यातले नवले माणसा तू, श्रेष्ठत्व तोरतव हे नाहीच किंतु, श्रेष्ठत्व तोरतव हे नाहीच किंतु. याच्यात आता असा एक प्रश्न लगेच बघितलं की असं वाटेल की जर शोषण्यावर चालू आहे तर माणसानं शोषितच राहावं का? कारण बऱ्याच लोकांना आपल्याला खूप सोसावं लागतं अशी तक्रार असते प्रपंचामध्ये. अनेकांची तक्रार अशी असते की मला खूप सोसावं लागतं. ती खोटी असते असं मला म्हणायचं नाही, पण त्याला कारणीभूत आपणही असतो काही वेळेला. आता ते कोणी कबूल करीत नाही सोडून देऊ, पण सर्वसाधारणपणे त्याचा काही पार्ट आपल्याकडे असतो. जे कर्माचा आपला संबंधच नाही ते कर्म आपल्याला कसं भोगावं लागेल, आपले काहीतरी त्याच्यात संबंध असतोच. तर तो कदाचित आपल्याला आत्ता दिसतो, कदाचित पूर्वीचा असतो. तर हे सगळं म्हणून आपल्याला ते सोसावं लागतं. दुसऱ्याने कोणीतरी काहीतरी केलंय, मागे आपल्याला बोललोच असं, त्यांनी खाल्लं माझं पोट बिघडलं असं होणारच नाही. तो त्रास माझ्याच खाल्लेल्याने मला झालेला असला पाहिजे. तर तसा जर त्रास असेल तर तो आपल्याला झालेला असला पाहिजे. आता ह्याचा संबंध कुठे येतो? एक व्यवहारात असं कुठेतरी असं वाटतं की मग अन्याय सहन करावेत का वगैरे, मग त्याच्याविरुद्ध उभे राहणारी माणसं वगैरे, मग त्यांचं काय वगैरे असं शंका येणे शक्यता आहे. तर हे त्याबद्दल नाही आहे, हे सृष्टीच्या चक्राबद्दल आहे. सृष्टीचं चक्र ज्या वेळेला चालायचं असतं त्यावेळेला हे सगळे अतिथंड, अतिउष्णता, हे सगळं ज्या वेळेला चालू राहील तेव्हा कुठेतरी ते सगळं चक्र सुरू राहणार असतं. आपण सृष्टीचे भाग म्हणून जसा पाऊस आपल्या वाट्याला येतो तसाच तिकडे तो उन्हाचा तडाखा झाल्याशिवाय ते पाऊसही येणार नाहीये. त्यामुळे त्या सगळ्या तडाख्यातला सुद्धा थोडा तडाखा आपल्याला सहन करावा लागतो. तेव्हा ते सृष्टीचं चक्र चालू राहील. तेव्हा चक्रामध्ये आपला काहीतरी जसा फायद्याचा संबंध आहे तसा थोडा सोसण्याचा संबंध आहे, हे समजून घेण्याची आपला संबंध आहे. यात जो भाग आहे तो त्याचा आहे. तो न्यायाचं वगैरे ते काय ते जाणतो मनुष्य, ते त्याच्यासाठी उभा राहतो स्वतःच्या हक्कासाठी किंवा काय असेल त्याच्यासाठी मनुष्य झगडतो, ते बरोबर आहे.
पण इकडे प्रश्न असा आहे की सगळं सृष्टीचं चक्र चालू राहायचं असलं तर सर्व सृष्टी ह्याच्यातली जी आहे तर त्या झाडांची तक्रार नाही. 3 महिने 4 महिने पाऊस पडला तरी ती झाडं तशी सहन करीत असतात, तशी पर्वत सहन करीत असतात. सगळे आपापल्या परीनं त्याच्यात जो त्यांचा भाग आहे तो सहन करतात, कारण हे सगळं झालं तर पुढचं जीवन त्यांना मिळेल. आज त्यांनी एवढा तडाखा उन्हाचा उष्ण ज्वाळा सहन केला तर उद्याला त्यांना लागणारं पाणी त्या जगायला झाडाला मिळेल. आता ते पाणी किती प्रमाणात निर्माण होणार आहे, याला लागणार आहे किती, त्या प्रमाणात त्याला त्याची गरज आहे हे खरं असलं तरी ह्या सगळ्या प्रमाणात ते निर्माण होण्यासाठी मला काहीतरी सोसावं लागतं. एवढं लक्षात आलं तर एकूण समाज कसा चालतो हे लक्षात येईल. याचा संबंध पुन्हा समाजाशी आणि आपल्या कुटुंब व्यवस्थेशी आहे. ते एकूण सगळं चालायचं असलं तर त्याच्यासाठी मला माझा वाटा त्याच्यातला सोसण्याचा उचलावा लागतो. हे सोसणं म्हणजे केवळ मानसिक सोसणं आहे असं नव्हे, हे सर्व बाजूनी सोसणं असतं. सृष्टीचं चक्र चालतं त्याचं छोट्या प्रमाणात चक्र समाजाचं चालतं. एखाद्या देशाचं चालेल किंवा कुठल्या एखाद्या समूहाचं चालेल, त्या समूहाचं चक्र चालू असतं. त्यामध्ये आपल्या वाट्याला समूहाचे जसे फायदे येतात तसे समूहासाठी सोसण्याचा वाटा सुद्धा येतो. तो आपण आपल्या परीनं घ्यायची मनाची तयारी ठेवावी. कधी आला तर तो सहन करावा अशासाठी आहे, कारण हे सोसल्याशिवाय ते सगळं चक्र चालू राहणार नाही. कदाचित माझा समज मला किती पाणी लागतं मग तेवढाच पाऊस पडते का उद्याला असा विचार क्षणभर करू. अशी काही यंत्रणा सृष्टीमध्ये आहे का, मला किती पाणी लागतं वर्षाला, तेवढे काय 100 घागरी आहेत तेवढा पाऊस लवकर पडला म्हणजे संपलं काम, असं करता येईल का? असं होणार नाही. सृष्टीमध्ये जेवढे जीव आहेत तेवढ्याला जगवायला जेवढं पाणी लागेल सगळे अगदी तेवढं पाऊस पडणार आहे. मग आता त्याच्यात थोडा आपल्या गरजेपेक्षा जास्त तो पडणार कधीतरी. कदाचित थोडं उन्हाळ्यात तसं असेल, मला किती ऊन लागणार असेल त्याच्यापेक्षा जास्त कडक ते पडलेलं असेल, ते कसल्या तरी दुसऱ्या कामासाठी पडलं असेल, ते सगळं चक्र नको चालायला. मग तसं हे जर मोठ्या समाजाचं चक्र चालायचं असलं तर त्यासाठी सुद्धा बऱ्याच घटना व्हाव्या लागतात. त्यामधली काहीतरी सोसण्याची घटना किंवा वाटा माझ्याकडे आहे, तो आपण घ्यावा. हे छोट्या प्रमाणात कुटुंबात असेल, ते कुटुंबात सुद्धा तसंच असतं की ते चक्र चालायचं असलं तर त्याचा माझा छोटासा वाटा आहे की ज्याच्यात माझा संबंध नाही असं मला वाटतं, ते माझ्या वाट्याला उगाच आलंय असं वाटतं, मला तो त्रास वाटतो, पण त्या सगळ्या चक्राचा तो भाग आहे. तो तेवढा आपलं सोसणं हे सृष्टी सोसते, की तिचे घटक सोसतात. ते कसे सोसतात हे बघितलं तर ते सृष्टीचं चक्र चालू का राहिलं याचं मर्म होतं. प्रश्न मर्माचा कुठे आहे की हे सगळं समजा ह्यातल्या घटकांनी नाही सोसायचं ठरवलं तर हे चक्र हॉल्ट होईल, हे सगळं थांबेल. ते कुठलंच ऊन नाही सोसलं तरी थांबेल, पाऊस नाही सोसला तरी थांबेल, थंडी नाही सोसली तरी थांबेल. हे सगळं गरजेचं आहे म्हणून ते चक्र चालू आहे आणि ती सगळे हे ह्यात भाग घेतात म्हणून ते चाललंय. तसंच या सोसण्यामध्ये जर सगळे आता कुटुंबात कल्पना करू की कुटुंबात 5 माणसं आहेत तर प्रत्येक जण आपापल्या त्या फायद्याचं तर कळ घेईलच काय ते वाटा, त्याचा प्रश्नच नाही, ते तो घेणार, त्याला काही शिकवायला लागणार नाही. पण सोसण्याचा वाटा येईल का त्याच्या, हा प्रश्न आहे. ते जर घेईल तर कुटुंबाचं चक्र व्यवस्थित चालेल. त्याच्या सोसण्याचा वाटा तो जो घेणार नसला तो कष्टाचा असेल का, सोसण्याचा प्रश्न अनेक गोष्टीचे, तो आर्थिक आहे का, शारीरिक कष्ट आहेत का, काय मानसिक आहे का, काय आहे हे सांगता येते, पण त्या चक्राचा वाटा काहीतरी सोसण्याचा त्याचा आहे. मग तो शरीर कष्टात. एखाद्या घरातली कल्पना करा, एखाद्या 5 माणसं आहेत घरामध्ये आणि त्याच्यातलं समजा एक मनुष्य त्यातल्या शरीर कष्टाचं सोसण्याचा वाटा घ्यायला तयार नाही तर 4 लोकांना त्याचा त्रास होतो की छान वाटतं, हे त्यांनी ठरवावं. म्हणजे चक्र चालायचं असलं तर ह्याच्यातला वाटा त्याला उचलावा लागतो कुठेतरी. मग तो जर उचलला गेला तर सगळ्यांनाच ते चक्राचा भाग हलका होतो, चक्र सुरू राहतं आणि त्याचा परिणाम म्हणून आपल्याला स्वास्थ्य मिळतं. ते स्वास्थ्याचा वाटा जसा येतो तसं ह्या चक्राच्याकडून येणारा सोसण्याचा वाटा आपला उचलला, तो कोणत्या प्रकारचा असेल ते सांगता येत नाही. तसाच समाजाचा वाटा सुद्धा मला काहीतरी उचलावा लागतो, तो आपणच लावा. तो कोणत्या प्रकारे कसा उचलला ते आपण ठरवू. शरीर कष्टाने उचलेल, काय पैशाच्या कष्टाने उचलेल, काय त्याला शक्य असेल ते बुद्धीच्या याने उचलेल, कशी किती प्रकारच्या संमती आहेत, किती प्रकारचं सोसण्यासारखं आहे, तितक्या प्रकारे सोसता येईल. ते किती सोसेल खूप व्हरायटी आहे, याच्यात जाईल तेवढ्या लक्षात येईल आपल्या. तर तसं आपलं काय त्यातला वाटा आहे तो जर सोसला गेला तर हे बरोबरच आहे. निदान मी माझ्यापुरती तयारी माझ्या समूहात दाखवली, माझ्या समाजात, माझ्या देशात किंवा माझ्या संबंध सृष्टीच्या चक्रात दाखवली तर मला स्वास्थ्याची बाजू माझी सांभाळली गेली. हीच सगळ्यांनी सांभाळल्यावरती व्हायचं, नाही तर मग गुरुबर दुधाची काढणी असं होतं. ते होण्याची शक्यता आहे. त्याचा वाटा आहे तर त्याचं ते माप बरंच दूध आहे ते त्यांनी घातलं पाहिजे, तर ते बरोबर सगळे मिळून दुधाचा अभिषेक व्हायचा, नाही तर नाही व्हायचं नाही तसं. ते यासाठी वाटा आहे. जसा हा मर्माचा भाग आहे की चालण्यासाठी असं कुठेतरी आपल्याला त्या समूहाच्या दृष्टीने उचलावा लागतं. असं श्रेष्ठत्व झाडे असोत झुडपे वेली असोत
कष्ट पूर्णात पूर्ण घडण्या करतात कष्ट उंचात उंच बनण्यावरी धाव घेती उंचात उंच बनण्यावरी धाव घेती जे पान फूल फळते उत्कृष्ट देती जे पान फूल फळते उत्कृष्ट देती रे चालते तुझ कसे निकृष्ट कर्म रे चालते तुझ कसे निकृष्ट कर्म उत्कृष्टता असूनही सृष्टीत धर्म उत्कृष्टता असूनही सृष्टीत धर्म माझ्या हरे नवले साधू उंचात उंच किंवा फुलात उत्तमात उत्तम फूल पानात उत्तमात उत्तम पान ह्या सगळ्याच्या कल्पनेचा संबंध अलीकडे स्पर्धेशी झालाय. स्पर्धेशी याचा संबंध नाहीये. स्पर्धेत उंचात उंच उंच खालात सकल वगैरे ते नव्हे. आपल्या असलेल्या क्षमतेचा उत्तमात उत्तम असं. नाही तर मग उद्या चाफ्याला गुलाब व्हावा लागेल ते नाही जमणार. चाफ्याला उत्तम चाफ्याचं फुल येईल का हा प्रश्न चाफ्याच्या झाडाचा आहे. उत्तम आंबा लागेल का हा आंब्याचा प्रश्न आहे. तसं माझ्यात जे दिलेलं आहे त्याच्यातलं उत्तमात उत्तम मी वेदर आय डिलिव्हर इट ते जास्तीत जास्त मला होता येतं का किंवा मला देता येतं का हे खरे प्रश्न आहे. तर तशी तुलनेने होत नाही या बाजूने होतं. तर त्या दृष्टीने आपल्याला उत्कृष्टात आणि भूमीचं हे काम सगळ्यांचं आपापलं सुरू आहे. झाडाचं काम उत्कृष्ट झाड बनण्याचं आहे. त्या झाडाची जी क्षमता असते वाढण्याची ती त्याला जर वाव दिला तर ते तेवढं वाढतं. जे झाड एवढं वाढतं ते एवढंच वाढतं. ज्याने जे ह्यात वावरणारी सगळी मंडळी आहेत त्यांना माहिती आहे. तर त्या झाडाची उंची एवढी व्हायची असेल ती लिंब्याची उंची एवढी व्हायची असेल तेवढी होते. पण ती तेवढी होईपर्यंत ते वाढत राहतं. ते थांबत नाही. तुम्ही छाटलं तरी ते वर जाणार परत. कारण ते त्याचं उत्कृष्टतेचं प्रमाण आहे उंची आहे. त्या उत्कृष्टतेच्या उंचीला ते जाणार म्हणजे जाणार तिथपर्यंत ते जाणार. तुम्ही तिला अडवलं तरी ते तिथे जायचा प्रयत्न करेल. ही सृष्टी स्वतः परीनं करते. तिच्यावर जे फळ येते तिच्यावर जे फुल येते अगदी पान येते तर पानातली रेष सुद्धा जी रेष निर्माण व्हायची तर पानं काढून बघितली तशाच्या तशा रेषा सगळ्या पानावर निर्माण होईपर्यंत ते काम करतं. याचं तर राहू दे थोडंसं राहिलं तर काय बिघडते. काय 4 रेषा कमी वाढल्या पानावर समजा काय फरक पडणार. पण उत्कृष्टतेला बाधा येते ना. कारण आपल्याला चालतं कितीतरी वाचते तसं चालते. काय वाचता आलं म्हणजे झालं. चांगलंच लिहिलं पाहिजे असं कुठे आहे. किती गोष्टी तसं आहे म्हणतात. काय अगदी समजा आता ते काय आता हे समजा हे लिहिले तर काय हे आता टाकायचंच किती फाडून मग त्याच्यापेक्षा काय कळेल असं लिहिलं म्हणजे झालं. उत्कृष्टात उत्कृष्ट असं लिहिण्याचं का वाटू नये माणसाला. तो सृष्टीचा अंश अगदी याचा परिपक्व अंश आहे ना सर्वात चांगला अंश आहे ना. मग त्याची तर उत्कृष्ट होण्याकरता धडपड असली पाहिजे. पण कशाही कोणत्याही कर्माच्या बाबतीत बघितलं तर आपण तर शेकडो कर्म करतो. ह्या उत्कृष्टात उत्कृष्ट कर्म करण्यासाठी धडपडत किती असतील आणि ते आपापल्या परीने किती लोक साध्य करीत असतील. जर सृष्टीचा धर्म पाळायचा असेल तर हे आहे. आणि सृष्टी ते करते म्हणून ती आनंदात आहे. तिच्यातलं 100वं पान आहे का 1000वं हा विचार केलेला नाही तिने आजपर्यंत आलेला. त्याच्यावरची 27वी रेषा पुरी व्हायची तर 27 पुरे होणार. त्याच्यात 25-50 रेषा असेल तर 50 रेषा निघणार त्याच्यात. असं नाही होणार की बुवा थोड्याच कमी करू आता इतकी पानं आहेत असं नाही कधी होणार. इतकी फळं आहेत त्याच्यावर कमी आली असं नाही. ते त्याची जेवढी त्याची क्षमता आहे तेवढ्यापर्यंत त्याची फुलं. आता फुलाचं बघ 5 पाकळ्याचं फुल 5वी पाकळी येतीच चार. कधी 5 पाकळ्यात 2 पाकळ्यात असं नाही होत. 5 पकडायचं बोले 5 पकडायचं 6 पकडायचं 6 पकडायचं 4चं 4च आहे. ते तेवढा चौथा होईपर्यंत त्याचं ते परिपूर्णता ते घडवीत असते. ते सगळं झाड त्याच्यासाठी धडपडत असतं किंवा वेल धडपडत असते. वेलीवर एवढीशी फुलं येतात किती काही 7 असतात काही 5 असतात काही 6 असतात. तर ती 6ची 6 त्याला येईपर्यंत ते सगळं धडपडत असते ती वेल. आता वेलीचा जीव तो काय पण ते 6वी पाकळी घेण्यासाठी धडपडणं ते काय. पण ह्याचा संबंध उत्कृष्टतेची उंची गाठण्याचा आहे किंवा ते करण्याचा आहे असं आहे. आणि आज तर उत्कृष्टतेचं नारा आहे बाहेर सगळीकडे आणि म्हणून उत्कृष्ट आहेत त्यांना मान्य आज अशी परिस्थिती आहे. कारण कुठेही कुठल्याही क्षेत्रात आता शेवटी तिथेच तेच येईल. कुणी का करेल ना ते पण ते उत्कृष्ट करेल त्याला आज आहे.
मग हे शेवटी जेव्हा बाहेर आलेलं आहे तर आपल्याकडे ते सृष्टीने दिलेलंच आहे आणि सृष्टी ती करून दाखवते आहे. त्यामुळे कसं तरी का जे आज आहे, म्हणजे जसं कृष्णमूर्ती एका बाजून म्हणले की आजचा शेवटचा दिवस आहे म्हणून जगायचं, आजचा शेवटचा दिवस आहे की त्याच्यात उत्कृष्ट गोष्टी करण्याचा तो त्या दिवशी प्रयत्न करेल. कारण का शेवटी आज शेवटचा दिवस, आजच करता येईल ते करता येईल. म्हणजे ही उत्कृष्ट होण्याची एक दुसरी बाजूने प्रयत्न आहे. कुठल्या बाजूने प्रयत्न करा आपण ठरवायचं, काहीतरी त्याला एक आधार घ्यायचा आणि ते प्रयत्न करायचा वाटण्याचा. तसं त्याच्यात त्या बाजूने कितीही प्रकाराने हा उत्कृष्ट होण्याचा प्रयत्न माणसाला करायचा. मैफली रंगवणार लोक असतात, आज शेवटची मैफल आहे असं समजू, तर काय गाईल तो, तर तो जास्तीत जास्त गाईल. उद्यासाठी थोडं राखून नाही ठेवणार, उद्यासाठी हे उद्याचं थोडं, परवाचं थोडं, परवाचं थोडं, हे कमर्शियल काम झालं. हे नाही, हे सृष्टीचं काम असं आहे. सृष्टी आज उत्कृष्टात उत्कृष्ट देईल. उद्याची मैफल झाली तर उद्या गाऊ, काय बिघडलं, पण आज गाईल ते उत्तम गाईल. हे सगळीकडे जाईल. तिथे अशा तऱ्हेनं माणसाला करता येण्यासारखं असेल ते त्याच्या स्वयंपाकात असेल का, गाण्यात असेल का, त्या लिहिण्यात असेल का, काय आणखीन त्याचं काय वक्तृत्वात असेल का, कशात असेल ते असेल. आज तो जीव ओतून ते करेल. जीव ओतून करेल तर ते त्याला समाधानच देईल. कारण शेवटी भांड केवढं आहे अवलंबून नाही, ते भरून व्हायला का नाही हा प्रश्न आहे. भांड मोठं असलं म्हणजे भरून व्हायला म्हणजे ते समाधान देतं असं नसते. भांडे एवढं असलं तरी सुद्धा भरल्यानंतर भरलंच म्हणतात त्याला. की गडू असला तरी भरलाच, माठ असला तरी भरला, नदी सुद्धा भरली, सगळं भरलं. ते काय जे आपण भांड बनवले समजा, काय मोठा गाडगं बनवले तरी सुद्धा भरलंच. भरलं ही भाषा एकच. भरलं हे केव्हा तर तो गडू भरला म्हणजे भरला नाही म्हणायचं, माठ भरला म्हणजे भरला म्हणायचं का, ते सारखंच आहे. कारण ते उत्कृष्टतेची ती परिसीमा आहे. ते त्याच्या काठापर्यंत आलं की ते आता भरलं असं आपण म्हणतो. तसं ते माझ्या कुठलं काम आहे ते जे असेल ते उत्कृष्टात उत्कृष्ट झालं म्हणजे सृष्टीचा धर्म पाळला गेला, म्हणजे ते आनंदाला पडतं. आनंदाला का होत नाही तर त्याच्यात अपूर्णता राहते म्हणून दुःख आहे. आनंद केव्हा आहे, पूर्णता आहे तिथे आनंद आहे. म्हणून संतांकडे आनंद आहे, किंवा जिथे पूर्णता दिसेल तिथे आनंद दिसेल. जिथे पूर्णता नाही तिथे अपूर्ण सगळं दुःख आहे. असमाधान आहे ते अपूर्णतेच आहे. आज धडपड आहे ती कशाची आहे, काहीतरी अपूर्ण आहे, ते पुरं करायचं आहे म्हणून धडपड आहे. सगळी प्रपंचाची धडपड बाकी आहे. काहीतरी अपूर्ण आहे, ते कमी पडते म्हणून ते पुरं करण्यासाठी धडपड आहे. ते पुरं झाल्यानंतर समाधान झालं. आता ते आपल्या प्रपंचात होण्याची शक्यता नाही, कारण त्याला कधी अंत नाहीच आहे. पण माझ्यातल्या क्षमतांची शेवट जो असेल तो जर मी गाठला त्या कुठल्याही कर्मामध्ये, रोज सगळं केर काढला तरी उत्कृष्ट असेल. म्हणजे सारवण्याचं आम्हाला शाळेत होतं पूर्वी, त्यावेळेस सारवलेलं बघितलं असेल तुम्ही तर असे पट्टे उठतात सारवण्याचे. आता काय शिर आहे कसले पट्टे उठायचे, पण मनुष्यच पडतोय की काय असं वाटतंय. आता यंत्रणा आहे खाली पायाखाली. तर तिथे तर काय आहे ती अशी एका ओळीत असं गेलेलं ते सारवणाचे पट्टा सारवते दोन असे. तर ते पट्टा सर्व झाला तर इकडे तिकडे जाणार असा रेषेत आलेलं दिसेल. आणि अशा त्या जशा आपण रांगोळीच्या रेखा काढायका रेखा तशा ते सारवले उठेल हाताचं. तर तसंच्या तशी खोली जी दिसेल तुम्हाला सारवलेली, जर वाळलेली खोली जर सारवलेलं आहे त्यांना माहिती असतं. अशा क्रमाने पट्ट्याने इकडे इकडं तिकडे असं नाही. सृष्टीच असं इकडे तिकडे नाही काय, व्यवस्थित त्या त्या ठिकाणी पान वाढतं, तिकडून फुल वाढतं, ते व्यवस्थित काय तुम्ही फळ घ्या काय घ्या त्याची रचना ती सर्वात उत्तम केलेली असते. तसं ते चारवण्यातही आहे, ते खाण्यातही आहे, ते बोलण्यातही आहे, आपल्या संबंधातही आहे, स्वयंपाकात आहे, कशात नाही असं नाही. जे करायची माणसाला आता ते दुसऱ्याशी तुलना करण्याची ही अलीकडे नवीन निघालं. त्यांच्यापेक्षा यांचा स्वयंपाक चांगला ते नव्हे, त्याच्या हे हुशार हे नव्हे, त्याची किती हुशारीची क्षमता आहे ती त्यांनी गाठली का हे उत्कृष्टात उत्कृष्ट, की तो आनंदात असला पाहिजे, तो राहणार. ते गाठत नाही म्हणून असं म्हणा किंवा दुःख आहे असं एवढं पुरे उशीर झाला. थांबूया. स्वामी 142 चरणांचे दर्शन, चरणांचे दर्शन स्वामी स्वामी नित्य चरणांचे दर्शन, नित्य चरणांचे दर्शन स्वामी स्वामी मज नको धनदारा तुझ्या चरणी द्यावा थारा, मज नको धनदारा तुझ्या चरणी द्यावा थारा, तुझ्या चरणी द्यावा थारा. चरणांचे दर्शन, चरणांचे दर्शन स्वामी मज ठेवावे भिकारी सुखे करी न चाकरी, मज ठेवावे भिकारी
सुखे करीन चाकरी, सुखे करीन चाकरी, देई हेची दान नित्य, चरणांचे दर्शन नित्य, चरणांचे दर्शन स्वामी देई हेची दान, स्वामी देई हेची दान. तुझे नाम माझी जोड, मुखी राहो तेची गोड, तुझे नाम माझी जोड, मुखी राहो तेची गोड, मुखी राहो तेची गोड, देई हेची दान नित्य, चरणांचे दर्शन नित्य, चरणांचे दर्शन स्वामी देई हेची दान, स्वामी देई हेची दान. तुझ्या चरणी माझा माथा ऐसे करी दीनानाथा, तुझ्या चरणी माझा माथा ऐसे करी दीनानाथा, ऐसे करी दीनानाथा, देई हेची दान नित्य, चरणांचे दर्शन नित्य, चरणांचे दर्शन स्वामी देई हेची दान, स्वामी देई हेची दान. तुझे नामी लागो छंद, पद द्यावे दास पद, तुझे नामी लागो छंद, पद द्यावे दास पद, पद द्यावे दास पद, देई हेची दान नित्य, चरणांचे दर्शन नित्य, चरणांचे दर्शन स्वामी देई हेची दान, स्वामी देई हेची दान. सुत मागे हेची दान, तुझ्या चरणी होलीन, सुत मागे हेची दान, तुझ्या चरणी होलीन, तुझ्या चरणी होलीन, देई हेची दान नित्य, चरणांचे दर्शन नित्य, चरणांचे दर्शन स्वामी